काय म्हणावं माझ्या इम्युनिटीला, एवढ्या उन्हाळ्यात पण मला सर्दी झालेली आहे. नाक गळताय ते एक विषय, पण एक डोळा का गळतोय. चला व्लॉगला सुरुवात करूया. सकाळ सकाळी नाश्ता करून मी गेले शॉप मध्ये आणि इतका सगळा पसारा बघून मला तर भीतीच वाटली. तर होतच, पण पसारा बघून इतकं जीवावर आलं की मला जाम कंटाळा आला होता. स्वतःच्या आवडीची गाणी लावली आणि मग फटाफट 90 काय 200च्या स्पीडने आवरू लागले. आजचं ऑमलेट जरा जास्तच टेस्टी लागलं, कारण त्याआधी थोडी मेहनत केली होती ना. भावासाठी आईस्क्रीम आणली, मग मी माझ्यासाठी कशी सोडणार ना, मी पण आज खाऊनच टाक. पण आईस्क्रीम खायच्या आधी ना हे रॅपर ताटून पुसून काढणं इज माय फेवरेट थिंग. हे केल्याशिवाय आईस्क्रीम खाल्ल्यासारखी वाटत नाही ना. रात्री 8 वाजता शॉप बंद करून मी गेले घरी, कारण मला जायचं होतं मम्मी सोबत एका पूजेला. घरी आले तर बघते काय, मम्मीने हे खोबरं जाळून ठेवलं होतं. आता मी ह्यावरती काही टीका टिप्पणी केली असती तर तिथंच माझं तिचं वाजलं असतं. म्हणून फक्त एक्सप्रेशन्स दिले आणि मी माझा आवरायला गेले. सिंपल मधला सिंपल ड्रेस म्हणजे हा भेटला आणि त्यावरच पटकन 10 मिनिटात रेडी झाले. मग आमची स्कूटीची राईड घेत पोहोचलो मेन डेस्टिनेशनवर. रात्री 9 वाजता पोहोचलो होतो. म्हटल्यावरती आम्ही वाट बघत होतो की फक्त गिफ्ट द्यायचं आणि लगेचच डिनर करायचं. खाऊन झाल्यावरती आमच्या इथे नवीनच मेरिडियन आईस्क्रीम ओपन झाले, सो म्हटलं आज तिथे जाऊन आईस्क्रीम खाऊया. मी मागवलं बेल्जियन चॉकलेट, पण ते तोंडावर मला नाही बोलले. नाही ऐकताच मी तिथेच मेल्ट झाले आणि लगेच दुसरा फ्लेवर मागवला.